20 वर्षापासून विन्हेरे नातूनगर रस्त्यासाठी संपादित जमिनीचे पैसे शेतकऱ्यांना अद्याप मिळालेच नाहीत। सन 2005च्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाट पूर्णपणे बंद झाल्याने कशेडी घाटाला पर्यायी मार्ग म्हणून नातूनगर तुळशीखिंड विन्हेरे महार असा पर्यायी मार्ग करण्यात आला। त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी देखील संपादित झाल्या। मात्र तब्बल 20 वर्षांनंतर देखील शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला देण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टाळाटाळ होत आहे। तर शासनाकडून जे पैसे मिळणार आहेत ते फारच तुटपुंजे असल्याने आत्ताच्या दराप्रमाणे पैसे मिळावेत, शेतकऱ्यांच्या जमिनीची संयुक्त मोजणी करावी। जागेवरील आंबा काजूची झाडे नष्ट केलेल्या झाडांचा मोबदला मिळावा अशा विविध मागण्या शेतकऱ्यांच्या असल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा महाड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारला दिला आहे। कदम फाळकेवाडी गावचा शेतकरी आहे आणि आमच्या समेत आलेले सगळे विन्हेरे फाळकेवाडी तामाणे गावचे सगळे शेतकरी आलेले आहेत। विन्हेरे तुळशीखिंडीपर्यंतचा जो रस्ता आहे त्याचं ॲक्विजिशन अजून झालेलं नाही आणि 2005 सालापासून आम्ही ते करण्यासाठी सगळे शेतकरी मागणी करत आहोत। 2005 पासून आजपर्यंत त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे शासनाने काही निर्णय घेतलेले नाही आणि त्याचा मोबदला सरकारने आम्हाला द्यावा याच्याकरता आम्ही आज ही पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। 2023 जे शासन निर्णय 2005चा जो आहे त्यानुसार जर शेतकऱ्यांना पैसे जर दिले तर ते पैसे आम्हाला ह्याच्या अगोदरच मिळायला पाहिजे होते। सरकारने कुठल्याही प्रकारचं नोटीस अजून शेतकऱ्यांना दिलेलं नाही, संयुक्त मोजणी अजून झालेलं नाही, फळझाडांचं मूल्यांकन अजून झालेलं नाही आणि म्हणून रस्त्यामध्ये जाणाऱ्या जे काही इमारती आहेत, मग घरं असतील, गोठे असतील, त्यांचंही कुठल्याही प्रकारे मूल्यांकन झालेलं नाही। तर ह्या सगळ्या गोष्टी सरकारने सर्वे करून शेतकऱ्यांना त्यांचे असणारे मोबदला जो आहे सरकारी नियमाप्रमाणे जो काय असेल तो मिळावा याच्याकरता ही मागणी करण्याकरता आम्ही सगळे शेतकरी या ठिकाणी जमलेले आहोत आणि ते पैसे आजच्या दराने आम्हाला मिळावेत। 20 वर्षे ह्या गोष्टीला झाली। 20 वर्षामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण न करता रस्ता आम्ही पूर्णपणे होऊ दिला। त्याचा आज राज्य महामार्ग म्हणून त्याला दर्जा दिलेला आहे। तिकडून खेडकडून येणारे तुळशीखिंडीपर्यंत त्या जिल्ह्यापर्यंत जी हद्द आहे तिथपर्यंत त्या जागेचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले आणि फक्त विन्हेरे ते तुळशीखिंडीपर्यंत 3 गावांचे जे काही शेतकऱ्यांची जागा गेलेल्या आहेत त्याचे पैसे आजपर्यंत सरकारने दिलेले नाहीत। अनेक वेळा त्याचा पाठपुरावा केलेला आहे, संबंधित मंत्र्यांना आम्ही निवेदनं दिलेले आहेत। मग त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, आजचे या तालुक्याचे जे मंत्री आहेत आदरणीय गोगावले साहेब, त्यांनाही निवेदन दिलेलं आहे। आमच्या कार्यकर्त्यांनी ज्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आदिती तटकरे यांनाही निवेदन दिलेलं आहे। पण आजपर्यंत कुठल्याही प्रकारे शासनाने त्यासाठी आर्थिक तरतूद केली नसल्यामुळे आम्हाला आज पैसे मिळू शकले नाहीत। ते लवकरात लवकर मिळावे अशा प्रकारची मागणी करण्याकरता आम्ही या ठिकाणी आज जमलेलो आहोत। जर ते पैसे वेळीच किंवा त्याची तरतूद ह्या आर्थिक वर्षात झाली नाही तर निश्चितपणे आम्ही शेतकरी आंदोलनाच्या तयारीला आहोत, एवढी आमची शेतकऱ्यांची मागणी आहे।